कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानी यांचा राजा माऊली ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराया आणि तळपत्या समशिरेतून उसळणाऱ्या त्या तेज पुष्पांनी या महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या ज्ञान, शक्ती आणि भक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून उभ्या राहिलेल्या या स्वराज्य भूमीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर समोर बसलेले माझे इतर आदरणीय मार्गदर्शक, मित्र, परिवार, कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील माझे सर्व मार्गदर्शक आणि ज्यांनी साक्षात मला घडताना पाहिलेलं आहे, अजूनही मी सांगतो रांगतोय, याच्या पुढे मला चालाय शिकायचं आहे, नंतर मला धावायचं आहे, अजून खूप ग्राउंड लेवलला काम करतोय. पण ह्या सर्व ज्या ग्राउंड लेवलला आज माझ्यासोबत होते त्या व्यासपीठामध्ये प्रत्येकाला माझा इथं फोन गेलेला आहे. अशी ही हृदयातली माझी माणसं आहेत आणि अगदी वेचून लोक मी इथं बोलवलेली आहेत. तर ऋण व्यक्त करतो आणि आपणा सर्वांबद्दल ऋण व्यक्त करताना भावना माझ्या उचंबळून आलेल्या आहेत. फक्त एकच सर्वांसाठी माझं एक क्रिया राहील. असा सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमी माझ्या पाठीशी असाव्यात ही आई जगदंबे चरणी माझा जोगवा. आज खरं पाहता मला शॉकच जास्त बसलेत. सकाळपासून मला वेगळेच कार्यक्रम चालले आहेत आमचे धडकेवरती रात्री 12 वाजेपर्यंत. कारण खरं सांगायचं म्हणलं तर आता दिसतोय लेखक असा मस्त फेटाबिटा बांधायला, गंध लावलेला, मजा आहे लोकांना वाटत असेल. पण आतमध्ये काय चालू होतं रात्री 12 वाजेपर्यंत, कारण दिग्पालदादांचं ऐन टायमाला येणं रद्द झालं होतं. माझा मूड गेला होता पूर्णपणे. म्हणजे ज्या माणसामुळे आपण इंद्रजिमी जंबपर ह्या पुस्तकाला आज इथपर्यंत पोहोचू शकलो ते माझ्या जवळचे मित्रवर्य किंवा माझे मार्गदर्शक. दिग्पालदादा कार्यक्रमाला नाही तर माझा जरा मोरल डाऊन झाला होता. दुसरा धक्का असा बसला, अवधूतदादांनी काल 2-3 दिवस फोनच उचलले नाहीत. ते कंटिन्यू कार्यक्रमात होते. आज सकाळी ज्या वेळेस त्यांनी मला मेसेज टाकला की रायबा काळजी करू नका मी येतोय, तेव्हा कुठं माझी धडकन जागेवर आली. तिसरी गोष्ट अशी झाली, आदरणीय सप्रे वहिनी साहेब सातारपर्यंत आल्या कोल्हापूरवरून आणि त्यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली म्हणून फोन आला म्हणून परत सातारवरून ते परत कोल्हापूरला वळले. मला असे धटके बसलेत आणि आता मी खरं फायनली इथं बसलोय. पण म्हणतात ना की शिवरायांना काळजी असते आणि पांडुरंगांनाही काळजी असते. अचानक आता अवधूतदादांचा कॉल आला की दिग्पालदादा आणि मी दोघं येतोय तिथे, तर मला केवढा आनंद झाला असेल. आणि त्याचबरोबर तसं मायाचं छत्र असलेले आमचे बलकवडे मामा, खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे. कायम आज बघतो ना आम्ही, बाबासाहेब गेले, निनाजी बेडेकर गेले, मेंदळे सर गेले, इतिहासात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. मित्रांनो, आपल्याला माहिती नाही. इथं बघितलं ना तर 90% लोकांना जर विचारलं ना तुम्हाला काय व्हायचं, प्रत्येक म्हणतो डॉक्टर व्हायचं, वकील व्हायचं, बिल्डर व्हायचं, लय पैसे कमवायचे. 1 लाख लोकांना फक्त एक माणूस म्हणतो की मला इतिहासकार व्हायचं आहे. ही आताची कंडिशन्स आहेत. आणि समाज आपला असा आहे की तो जो एक व्यक्ती उभा राहतो इतिहासकार म्हणून, तर त्याला सपोर्ट करायचं सोडून बरेच लोक त्याला ट्रोल करायच्या मागे लागतात. हे पीक पुढं जाणार कसं मित्रांनो? इतिहासकार जगला तर तुमचा इतिहास जगणार आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या कुळांचा जे काय तुम्ही आत्तापर्यंत आपल्या कुळाने, आपल्या DNA ने, आपल्या येणाऱ्या 300 वर्षाच्या पिढ्यांनी जो काय त्याग केलेला आहे हे इतिहासकारच तुम्हाला सांगणार आहेत. आणि इतिहासाची जर नाट तुम्ही कट केली ना तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमचा इतिहास समजणार नाही. आणि ज्यावेळेस इतिहास समजत नाही ना त्यावेळेस अंधारात चाच पडल्यागत होतं की मी कोण आहे, कुठलं माझं मूळ कुठं हे ज्यावेळेस कळत नाही. त्यामुळं माझं सर्वांना विनंती आहे अतिशय हात जोडून की इतिहासकारांकडे बघताना एक वेगळ्या दृष्टीने पहा. जात धर्म याच्या पलीकडे जाऊन तुम्ही इतिहासकारांकडे बघा, त्यांना सपोर्ट करा. माझे इथं दुर्गा अभ्यासक अनेक जण उपस्थित आहेत, अनेक जण शस्त्र अभ्यासक उपस्थित आहेत. ह्या लोकांचा त्याग खूप मोठा आहे. वैभवदादा सांगितलं ना मला घरनं कायमच टिचके असतात की का तू घरी थांबत नाही, पुरे 2 पुरी आहेत मला. तर ते म्हणते काय मुलींचं तोंड किती सुकलेलं असतं, बाबा वेळ देत नाहीत. पण वैभवदांना मी इथंच सांगू इच्छितो की त्यावेळेस त्यांना ते सांगितलं होतं की सगळेजण कुटुंबासाठी जगतात. तो एखाद्याने तरी समाजासाठी इतिहासासाठी थोडंफार पुढे गेलं पाहिजे. या माध्यमातून आपल्याला इतिहास पुढे न्यायला गरजेचं आहे. त्या माध्यमातून मी ही माझी थोडीफार सेवा इथं करत असतो. दुसरी अशी गोष्ट आहे की आज या माध्यमातून आज राहुल नालावडे मोटिवेशनल हबचं आपलं ओपनिंग इथं केलेलं आहे. आपण वेबसाईट केलेली आहे. बऱ्याच कंपनींमध्ये आज मी पाहतो अनेक ट्रेनर, मी ट्रेनिंग पण अटेंड केले, भरपूर केले, पण छत्रपती शिवाजी महाराज सोडून बाकीचे लीडर सांगितले जातात. त्यामुळे मला एवढा त्रास व्हायचा की अरे याच्यापेक्षा तर आमच्या तानाजी भारी आहेत, याच्यापेक्षा मोरारबाजींचा त्याग मोठा आहे आमचा.
अहो याच्यापेक्षा बाजी प्रभू देशपांडेंसारखं तर कुठंच नाही. युनिटी 300 मावळ्यांची कुठं बघायची तर आमच्या पावनखिंडीत बघा तुम्ही. मग हे जे सांगताना मला आठवलं की हे सर्व जर गोष्ट घेऊन आपण जर का कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उतरलो तर खूप मोठं काम आहे. आणि खरं झालं ते कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर पहिला माझा तिथं ट्रेनिंग प्रोग्राम झाला आणि त्या कंपनीचं पूर्णपणे मानसिकता बदलून गेली. कारण असं म्हणतात की आईच्या भाषेत सांगितल्यानंतर लोकांना लवकर समजतं. तुम्ही परदेशातली बाहेर देशातली तुम्ही जर उदाहरणं सांगितली ती फार काळ लक्षात राहत नाही, पण माझ्या भूमीतले जे मावळे लढले घडले आणि इथं लोळले खेळले त्या भूमीतला इतिहास आपल्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर त्या मोटिवेशनल हबमधनं मी ते चालू केलेलं आहे. अनेक कंपन्यांमध्ये मला मागणी येते टीम डेव्हलपमेंट लिडरशिप डेव्हलपमेंटबद्दल. ते फक्त शिवरायांचं देणं आहे. मी हा इतिहास जो आहे आमचा इतिहासकारांचा तो वेगळ्या रूपाने तिथं मांडत असतो मी वेगळ्या गोष्टींमध्ये. आज माझं तिसरं पुस्तक, वास्तविक पाहता चौथं, पण खरं पाहता मोठ्या स्वरूपात तिसरं पुस्तक माझं इथं प्रकाशित होत आहे. पहिला राजगड मी मांडला, त्याच्यामध्ये का मांडला गेला तर मी त्या राजगडचा आहे. मी आत्तापर्यंत अनेक पुस्तकं प्रिफर केली वाचक म्हणून. तर केतनदादा, रायगडावर आपले जवळजवळ 50 पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात, अनेक पुस्तकं पाहायला मिळतात. राजगडावर केवळ 2 ते 3 पुस्तकं होती. ती मनामध्ये माझ्या गदगद होती की का असं का. अरे 24 वर्ष कॅबिनेट आहे आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी आहे. महाराजांचं आयुष्य 18,306 दिवसाचं, 50 वर्षाचं जेमतेम आयुष्य, त्यातले 24 वर्ष माझा राजा ज्या गडावर राहिला वावरला त्या गडाचा इतिहास अजून लपून राहिलेला आहे. वास्तविक पाहता इतिहासाचा अभ्यास नव्हतो मी. बलकवडे मामांना भेटलो, अनिलजी दुधाने सर इथं बसले असतील, आज आपल्या अशा अनेक लोक बसलेले की त्यांनी मला सपोर्ट केला आणि मी त्या इतिहासाचा अभ्यास करून राजगड तुमच्या पुढे मांडू शकलो. आज त्याच्यामधून शिवाजी महाराजांचं दुर्गकारण कशा प्रकारे प्रभावी होतं त्या राजगडाच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातला सर्वात मोठा संदर्भ ग्रंथ झाला हे मला नंतर बलकवडे मामांनी सांगितलं की एवढं मोठं पुस्तक आतापर्यंत झालं नव्हतं, तुमचं खूप खूप अभिनंदन. ही गोष्ट झाल्यानंतर मग आज्ञापत्र माझ्या वाचनात येत होती. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांवर आधारित आज शिवनीती हे पुस्तक मी तिथं मांडलं की ही आज्ञापत्र आजच्या काळात जशी तशी लागू होत आहेत आणि ही किती गरजेची आहेत. लोकांच्या आपण बाकीच्या लोकांचा आदर्श घेण्यापेक्षा आपल्या आज्ञापत्रातनं खुद्द छत्रपतींच्या विचारधारणेतनं पुढे जाण्यासाठी, लिडरशिप घडवण्यासाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आज्ञापत्रासारखा सुंदर ग्रंथ नाही. त्या माध्यमातून मी शिवनीती प्रत्येकासाठी हे जे घेतलं मी ते पुस्तक तेही तडीस नेलं. त्यातही यांच्या सर्वांचा हातभार मला लाभला आणि मी तिथपर्यंत ते जाऊ शकलो. आज माझं इंद्रजिमी जंबपर हे तिसरं पुस्तक आहे, वेगळा विषय. आज शिवनीतीमधनं महाराजांचं मी प्रशासन कौशल्य मांडलं, राजगडामधनं दुर्ग प्रशासन मांडलं. आज इंद्रजिमी जंबपर हा एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर उभा आहे. इंद्रजिमी जंबपर याचा अर्थ काय आहे मित्रांनो, की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना एक कवी उत्तर भारतातनं आला होता, त्यांनी आज उत्तर भारतातनं आल्यानंतर पहिल्यांदा रायगडावर ते आले होते आणि रायगडावर आल्यानंतर त्यांची महाराजांची पहिली तिथं भेट झाली होती. पण या प्रसंगाच्या अगोदर मी एवढं सांगू इच्छितो की मी तुमच्याविषयी बोलतोय तो कविराज भूषण यांच्याविषयी. ह्यातल्या 70% लोकांना कविराज भूषण माहीतच नाही आहेत, कवी कलश माहिती आहेत. ते दोघांच्यातला थोडासा फरक, डिफरन्स मी तुम्हाला आधी क्लिअर करतो म्हणजे डोळ्यासमोर चेहऱ्यासमोर तुमच्या बरोबर ते सर्व येईल. कविराज भूषण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातले राजकवी होते. 3 वर्षे रायगडावरती राहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज व्यक्तिमत्वावर विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकताना 585 पेक्षा अधिक काव्य त्यांनी तिथे उद्घोषित केले, लिहून ठेवलेले आहेत. आज त्यांची जो शिवभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी खास छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेला आहे ते कविराज भूषण. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या वेळेस कवी कलश आज रायगडावर आलेले आहेत आणि संभाजी महाराजांच्या सोबत ते होते. त्यांना छंदोगामात्य हा किताब त्यांनी दिला होता आणि आज संभाजी महाराज नसताना आज स्वराज्याचं कुलमुक्त्यार पत्र म्हणून त्यांच्याकडे त्यांनी देऊ केलं होतं, एवढा मोठा हुद्दा त्यांना दिला होता. ते सर्व राजकीय हस्तक्षेप ते करत होते, पण कवी भूषणांनी कधी राजकीय हस्तक्षेप केला नाही. तर हा दोघातला फरक आहे, पहिला समजून घ्या. बऱ्याच जणांचा हा गोंधळ होतो म्हणून मुद्दा म्हणून सांगितलं. तर कविराज भूषण हे ज्यावेळेस आज ॲक्च्युली बघितलं तर ते उत्तर प्रदेशातलं ते व्यक्तिमत्व आहे. उत्तर प्रदेशातनं त्यांनी जे औरंगजेबाचा हे बघितलेलं आहे, अक्षरशः आपण त्याला म्हणतो की संहार बघितलेला आहे किंवा प्रचंड भयानक धर्मांधपणा त्यांनी पाहिलेला आहे की तो औरंगजेब एवढा धर्मांध होता की आज मंदिरं त्यांनी तिथं तोडलेले हजारो मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त केलेली आहेत. आमचे विष्णू असतील, आमचा भगवान शंकर असतील, इतर मूर्त्या असतील, नटराज असतील, अशा पवित्र मूर्त्या फोडून आपल्या मशिदीच्या पायऱ्या त्यांनी केले होते. एवढे ही जबरदस्त मानसिकतेची लोकं होती.
आज त्यांनी एवढं धर्मांधपणा केलेला आहे की जानवेंचे ढीग आज उत्तर भारतामध्ये लागत होतं. ज्या जीवांनी, ज्या जिभांनी लाखो वर्ष, हजारो वर्ष आपले मंत्रोपचार, ती परंपरा चालवली होती, त्या जिभा कापण्यात येत होत्या. आज आपले मृदुंग असतील, टाळ असतील, हे सर्वांची होळी पेटत होती. आपल्या हिंदूंच्या मुंडक्यांच्या मनोरे तिथे उभे राहत होते. जसं आता आमदार खासदार आल्यानंतर मोठ्या कमानी उभे राहतात, त्यावेळेस आपल्या हिंदूंच्या मुंडक्यांची मनोरे उभे राहायचे, त्यांच्या मुंडक्यांचे आज तोरणं बांधली जायची. अशा भयान परिस्थितीत आज तिथं त्यांनी सर्व पाहिलेलं आहे. आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी त्या नोकरीवर लात मारलेली. का तर आज दक्षिण भारतामध्ये असा एक राजा आहे की जो आपला देव, देश, धर्म याचं रक्षण करण्यासाठी उभा राखलेला आहे. आणि करावी तर नोकरी तर मग ह्यांची करावी ना. मग सुलतानांच्या आज वेळेला तिथे सुलतानाच्या नोकरीला त्यांनी तिथे लात मारली आणि आपल्या दुर्गेश्वर रायगडावरती आलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी येताना वर्णन सुंदर एवढं करून ठेवलेलं आहे की काय परिस्थिती होती बाबांनो त्यावेळेस, की देवल गिरावते फिरावते निशानी आली, ऐसे समय राव राणे सभी गए लपकी, गौरा गणपति आप औरंग को देखत आप अपने मुकाम पर मार गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई नहीं रही बात रऊ की, काशी की कला गई मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी ना हो तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. हे धारदार जबरदस्त शब्द सामर्थ्यांनी ज्यांनी व्यक्त केले ते कविराज भूषण होते. त्यांनी आज रायगडावर, इथं उत्तर भारतानं रायगडावर त्यांनी महाराजांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. अर्थात महाराजांना त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, तर महाराजांची त्यांची जी पहिली भेट झाली ती अशी म्हणतात की मंदिरामध्ये झालेली आहे. आज त्या मंदिरामध्ये भेटले असतं, महाराज तिथं गेले असताना बघितलं तर एक उत्तर भारतातील आज तो एक वेगळा वेशभूषेतला आज युवक किंवा माणूस तिथं बसलेला आहे, व्यक्ती तिथं बसलेले आहेत. त्यावेळेस महाराजांनी सहज उत्सुकतेने विचारले की आपण कोण? ते आदमीने उभे राहिलेत आणि ते म्हणतात ते, जी मैं कविराज भूषण, कहाँ से आए हैं? उत्तर भारत से आया हूँ. क्यों आया है? शिवाजी महाराज पे कुछ कविताएं की है, उसको सुनाना चाहता हूँ. शिवाजी महाराजांना माहिती की ह्यांना माहीत नाही मी शिवाजी महाराज आहेत म्हणून. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांची फिरकी घेतली, म्हणले अच्छा मुझे सुनाइए. नहीं आपको नहीं, मैं शिवाजी राजा को सुनाऊंगा. नहीं मुझे आप सुनाइए. नहीं मैं शिवाजी राजा को सुनाऊंगा. आप मुझे सुनाइए. मुझे अगर पसंद आता है तो मैं आपको शिवाजी महाराज के सामने लेके जाऊंगा. मग त्यांचा नाईलाज झाला. त्यावेळेस पहिल्यांदा ह्या भूमीनी जे काव्य ऐकलं असेल ते काव्य त्यांनी उद्घोषित केलेलं आहे. ब्रजभाषेतलं काव्य अतिशय सुंदर. ते उभे राहिलेले आहेत आणि मोठ्या आवाजात आवेशात सांगतायत की आमचा राजा कोण आहे. हे शिवाजी राजा तो कोण आहेस? इंद्रजिमी जंब पर, बाड़व सुअंब पर, रावण सदंब पर रघुकुल राज है, पवन बरिवाह पर, शंभुरति नाह पर, जो सहस्त्र बाह पर राम द्विज राज है, दावाद्रुम दंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर जैसे भृगराज है, तेज तम हंस पर, कन्न जिमी कंस पर, तो म्लेच्छ वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है. हे काव्य पहिल्यांदा तिथं उद्घोषित झालेले आहे. तिथं उपस्थित सर्वजण अभिभूत झालेत. काय आहे, कसला काव्य आहे, काय वाक्य रचना आहे, काय माझ्या राजाचं वर्णन आहे. शिवाजी महाराजांना विनंती करून त्यांनी सांगितलं हे काव्य त्यांना पुन्हा म्हणायला सांगा. असं 1 2 त्यांनी पुन्हा म्हणलं. शेवटी थकून गेले. थकून गेल्यानंतर ते शेवटी वैतागून म्हणले आप है कौन? ते बोलले मैं शिवाजी राजा. ही अशी ते कथा सांगितली जाते. अशा प्रकारे पहिली त्यांची ओळख झाली. त्यामुळे इंद्रजिमी जंबपर ही शिवाजी महाराजांवरील पहिलं काव्य जिथं उद्घोषित झालं म्हणून ह्या पुस्तकाचं नाव इंद्रजिमी जंबपर आहे. खूप सुंदर त्याचा अर्थ आहे. पूर्ण काव्याचा अर्थ नाही पण शेवटचे 4 ओळी तुम्ही समजून घ्या मित्रांनो की काय कविराज भूषणांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं की तेज तम अंसपर, ज्याप्रमाणे आज सूर्याचं किरण धरणीवर पडतं आणि सगळ्या अंधाराचा नायनाट करतं असं हे राजा तू आमच्यासाठी सूर्य बनून आलेला आहेस. तेजता मानसपर, कन्न जिमी कंसपर, कन्न म्हणजे कान्हा म्हणजे कृष्ण ज्याप्रमाणे आज कंसाच्या छातीवर बसतो आणि त्याची छाती आज आपल्या मुठ्ठीने फोडतो तसं हे राजा तू आज आमच्यासाठी कृष्ण बनून आलेला आहेस. लहानपणापासून शिवाजी महाराजांची जे काय गुण आहेत ते आपल्याला अनेक ठिकाणी रामदास स्वामींनी पण सांगितलेले की आचारशील विचारशील व सर्वज्ञपणे सुशील सकळां ठाई, धीर उदार गंभीर, हे सर्व गुण शिवाजी महाराजांच्या ठाई आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्या गुणांचं वर्णन करताना आपले कविराज भूषण म्हणतायत की हा राजा कसा आहे. ह्याचं सर्वांना शौर्यगुण माहिती आहे पण आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी एवढे दानशूर व्यक्तिमत्व कुठं नव्हतं कोणच. प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व. असं म्हणतात त्यांच्याकडे घोडा मागितला तर ते हत्ती दान द्यायचे, त्यांच्याकडे पाणी मागितलं तर विहीर दान द्यायचे, त्यांच्याकडे चांदी मागा सोनं दान द्यायचे. एवढा दानशूर माझा राजा आहे. तर त्यासाठी त्यांनी काय शब्द वापरलेत, एक कहे कल्पद्रुम आहे. कल्पद्रुम म्हणजे कल्पवृक्ष.
एक कहे कल्पद्रुम है इमी पूरत है सबकी चित चाही, एक कहे अवतार मनोज की यो तन में अति सुंदरता है, भूषण एक कहे वार राज विराजत राजवा है, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा है, नरसिंह शिवा है। ह्याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराज कसे आहेत की एक कहे कल्पद्रुमय, अहो ज्यांच्यापाशी उभं राहावं आणि मनातली कुठली इच्छा प्रगट करावी ती तुमची पूर्ण होणार असं कल्पवृक्ष आमचे शिवाजी राजा आहेत। एक कहे कल्पद्रुमय इमी पूरत है सबकी चित चाही, एक कहे अवतार मनोज की, शिवाजी महाराजांची शरीरयष्टी एवढी सुंदर आहे, पिळदार आहे, एवढे सुंदर आहेत, गौरवर्णीय आहेत की ते मदनाचा पुतळा दिसतात असे आमचे शिवाजी महाराज आहेत। तर एक जण म्हणतात ते शिवाजी महाराज ज्यावेळेस सिंहासनावर लाटतात म्हणजे आज रणांगणावर लाटतात आहेत ना तर साक्षात ते नरसिंहाप्रमाणे लाटतात आहेत। तर दुसरा म्हणतो हा नरसिंहाप्रमाणे लढत नाही, अरे ते अफजल खानाचा पोट पाडणारा स्वतःच एक नरसिंह आहे असा आमचा शिवाजी राजा आहे। एवढंच सुंदर वर्णन करते। त्याचबरोबर सुंदरता गुरुता प्रभुता बनीभूषण होती आदर जामे, सज्जनता दयालुता दीनता कोमलता चलके पर जामे, दान कृपानु बो करी बो अभय दानन की बर जामे, साहनसा रणटैक विवेक इते गुण एक शिवसार जामे, इते गुण एक शिवसार जामे। अशा गुणांचं त्यांनी वर्तन केलेलं आहे की गुरुता प्रभुता अशा अनेक गुण तर आहेच आहे, पण आज प्रजेविषयी बसलेले असली दयालुता सज्जनता हे गुण त्यांना विशेष आदर प्राप्त करून देतात आहे। असा आमचा शिवाजी राजा अनेक गुणांनी आज तिथे पूर्णपणे हे झालेला आहे, सर्व गुण संपन्न आहे। हे वर्णन करताना कविराज भूषण त्यांनी सांगितलेले। पण शिवाजी महाराजांच्या नंतर शौर्य पराक्रमामुळे येताना कविराज भूषण भारतात प्रचंड भारतात त्यांची लेखणी तिथे चालते। त्यांच्या सुवर्ण बोरूतून अशी काय अक्षर उमटतात ना की तुमच्या काळजात ते घर करतात येत। आज कविराज भूषणांनीच माहिती आहे आपल्याला की महाराजांच्या तलवारींची नावं आपल्याला माहिती येतो। आज बरेच जण म्हणतात की महाराजांची तलवार कशी होती तर धोप तलवार होती, हो मान्य आहे, त्याची नावं आहेत, तुळजा आहे, भवानी आहे, जगदंबा आहे, ही तलवारींची नावं आहेत। आज आमचे मित्र आज राहुलदादा गोरे इथं बसलेले, त्यांनी मला सांगितलं अजून महाराजांच्या नावं आहेत, बरेच महाराष्ट्रातले खूप मोठे शस्त्राभ्यासक इथं आहेत। तर त्या माध्यमातून पण आपल्याला जी नावं माहिती ती नावं माहिती आहेत, ही फक्त आपल्याला वरवरची माहिती झाली। पण त्या तलवारीचा खरा अर्थ काय आहे, ती तलवार म्हणजे काय आहे, पहिल्यांदा तलवारीला ढाल म्हणणारा जो कवी आहे तो कविराज भूषण आहेत। पहिल्यांदा तलवारीला ढाल आपण म्हणून असं कसं म्हणतात, ते म्हणतात की कोण आहेत, शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाल आहे। और इस्लामचा दख्खनवर होणारा हमला तिने आपल्या छातडावर रोखून धरलेला आहे आणि त्या तुर्कांसाठी ती काळ बनून राहिलेली आहे। ती एक अचल भिंतीप्रमाणे उभी आहे आणि त्या भिंतीच्या पाठीमागे सर्व हिंदू सुरक्षित आहेत। अशी शिवरायांची तलवार आज नागिनीप्रमाणे सर्वांवर चालते। ह्या तलवारीवर लागलेलं रक्त कधी वाळत नाही, ते सदैव लाल आणि ताजं राहतं। ती शत्रूंचा काळ बनून राहत असते, ती विषारी नागिनीप्रमाणे समोर तुटून पडत असते, ती कालिकेसारखी असते, ती नरमुंडमाला स्वतःहून अर्पण करत म्हणजे धारण करत असते। याचं वर्णन करताना कविराज भूषण म्हणतायत पैज प्रतिपाल भूमि भार को हमाल चहु चक्क को हमाल भयो दंडक जहान को, सहन को साल भयो ज्वार को जवल भयो हार को कृपाल भयो हार के विधान को, वीर रस ख्याल शिव राय भोपाल तुझ हाथ को विशाल भयो भूषण बखान को, तेरो करवान भयो दक्षिण की ढाल भयो हिंद की दीवार भयो काल तुर्कान को असं वर्णन त्याच्यामध्ये ते करतात। ही काव्य खूप अभिभूत आहेत आणि ही काव्य तुमच्या समोर येणं खूप आवश्यक होतं मित्रांनो। पण ही काव्य अशी सहजासहजी मी इथं उभा आहे म्हणून तुमच्या समोर आली का, याच्यासाठी प्रचंड मेहनत अनेक लोकांनी घेतलेली आहे। वास्तविक पाहता आत्ता मी जे सांगितलं की हे शिवदुर्ग साम्राज्य प्रतिष्ठान आणि आज शिरीष सप्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या पुस्तकाची निर्मिती आपण केलेली आहे। सर्व भार त्यांनी आज त्याचा पूर्ण घेतलेला आहे। पण खरं सांगायचं त्यांनी भार घेतला, नेहमीच त्यांचे माझ्या पाठीमागे आशीर्वाद असतात। आदरणीय सप्रे साहेब असतील, वहिनी साहेब असतील, प्रचंड मायाळू माणसं ही एवढी ओंजळ त्यांची कायम असते की रायबा तुम्ही काहीतरी काम करताय ना त्यासाठी आमचा खारीचा वाटा, तुम्हाला काही लागलं असेल इथे क्षेत्रात काम करायला तर पहिल्यांदा मला हाक द्यायची, माझ्याकडनं नाही म्हणलं तर मी तुम्ही दुसऱ्या लोकांकडे जायचं अशी त्यांनी स्पेशली प्रेमाची मागणी केली। पण त्यांच्याकडे गेलो तर कधी मी परत आलेलो नाही आहे असे हे दानशूर व्यक्तिमत्व होते। त्याचबरोबर आज ह्या सर्वात महत्त्वाचं एवढी सुंदर काव्य इथं उद्घोषित होण्यासाठी आज सर्वात महत्त्वाचं जे काम कोणी केले असेल ते आदरणीय दिग्पालदादा लांजेकरांनी केलेलं आहे। खुद्द त्यांना ज्यावेळेस मी भेटायला गेलो दादांनी ती कल्पना एवढी आवडली, दादा म्हणले रायबा दादा ह्याचं अजून सुंदर पुस्तक कसं करतायत ते आपण करूयात। मग त्या माध्यमातून त्यांनी आज पुस्तकाची आज वेगळ्या प्रकारची धाटणी आम्हाला कशी करता येईल, काय करता येईल, त्या माध्यमातून आम्ही एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक तिथं निर्मिती केली। या पुस्तकाच्या माध्यमातून त्याचा अर्थ, हे पुस्तक कसं आहे, काव्यग्रंथ कसे म्हणायचे किंवा काव्य कसे म्हणायचे यासाठी त्यासाठी स्पेशल स्कॅनर तयार केला।
ती स्कॅनर तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यूट्यूबला तुम्ही जाणार आहात, पण यूट्यूबचं सगळं काम, सगळं रेकॉर्डिंग माझं जे आहे ते आदरणीय दिग्पाल दादांनी करून घेतलेलं आहे. त्यांच्या शूटिंगमध्ये असताना त्यांच्या सर्व टीमला त्यांनी माझ्याबरोबर पाठवलं आणि त्यांच्या टीममधनं माझं शूटिंग करून घेतलं. एवढंच नाही, शूटमध्ये बिझी असताना दिग्पाल दादा त्यांच्यासोबत काय कोऑर्डिनेट करत होते की रायबांना तिथं बसवा, पहिल्यांदा कसे दिसतात बघा, हे इकडं आठवा, तिथं तसं बसवा. एवढं बारीक त्यांनी माझ्यावर लक्ष ठेवलं आणि खरं अर्थानं ह्या आज अनेक व्हिडिओंची निर्मिती तिथं झालेली आहे. कारण असं म्हणतात ना की तुमच्या पाठीमागे अनेक जणांचे हात आज असल्याशिवाय तुमच्या विचारांची उंची तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहे. तर हीच सगळी लोक आज माझ्यासोबत आहेत. आदरणीय शुभमदादा बोडके असतील, शुभमदादा माशळकर असतील, केशवदादा बिडवे असतील, अशा अनेक लोक ज्यांनी मला मदत केली. धुमाळ सर असतील, नेहमीच माझ्या पाठीमागे हात आहे त्यांचा. अशा लोकांमुळे सुंदर पुस्तक आपल्या इथं आज इथं आलेलं आहे. तर शिवाजी महाराजांच्या शौर्याचे गुण मी सांगताना सांगितलं तसं, पण याच्यामध्ये अजून विषय असा आहे की आजचा AI चा जमाना आहे, यूट्यूबचा जमाना आहे, बरोबर, ChatGPTचा जमाना आहे. पण ह्या ChatGPT AI-लाही किंवा गुगललाही न सापडणारे शब्द आमच्या कविभूषणने लिहून ठेवले होते. हे आता आम्हाला लक्षात आलं. ते आम्ही जे काव्य आम्हाला लिहायची होती दादा, ती काव्य लिहायची कशी? आता ते काय स्कॅन पण करत नव्हतं, ते बाहेर फेकून द्यायचे. तट टक ठाय का मग ठक टक टक ठाय मन खट टक ठेक सर रट ठक ठिली सद्दत दिसली बद्दत दबी बाई रद्दत दिली, ते बाहेरच पळायचे. ते वाक्य टाकलं की ते बाहेर पळून जायचे. हे वाक्यच घेत नव्हते. गुगललाही सापडत गुगल लगेच ब्लँक होऊन जायचं. AI तर म्हणायचा हातच वर करायचं सगळ्या गोष्टींमध्ये. हे कसले आहेत म्हणले? तट ठाय म्हणा कट्टाक ठेक्सो राट ठाक ठेली सद्दत दिसली बद्दत दबी बाई रद्दत दिली. हे शब्दच नाही म्हणले आमच्या इतिहासात. अरे 350 वर्षापूर्वी आमच्या शिवाजी महाराजांसाठी त्यांनी लिहिलेले आहेत. आज हे प्रचंड जबरदस्त आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल खूप बोलता येईल, जास्त वेळेनुसार मला जास्त बोलता येणार नाही, पण 1-2 काव्य तुम्हाला सांगेल मी, खूप महत्त्वाचे आहेत. की शिवाजी महाराजांच्या शौर्याचं वर्णन करताना कविराज भूषणने सांगितलंय की एक साल्हेरचा रणसंग्राम जो आहे, तो साल्हेरचा रणसंग्राम एवढा जबरदस्त आहे. त्या मोगल आणि मराठे यांचा पहिल्यांदा समोरासमोर जर कुठं संग्राम झाला असेल तो साल्हेरमध्ये झालेला आहे. 1671-72च्या आसपासली ती घटना आहे. आता हा नंतरचं पहिलं युद्ध मराठे आणि मोगल समोरासमोर लढलेलं आहे. 35,000 सैन्य आपलं, 35,000 सैन्य मोगलांचं आहे. आणि मोगलांना वाटलं की ह्या मराठ्यांना आपण सहजपणे हरून टाकू, हे तर फक्त गनिमी काव्याने लढणार आहे. पण तिथं झालं वेगळंच झालं. मराठ्यांनी जी काय तलवार चालवली, जे शौर्य पराक्रम तिथे दाखवलेलं आहे आज महाराजांच्या मावळ्यांनी, तर तिथं त्यांना पळता भोई थोडी झालेली आहे. 10,000 मोगल सैनिक तिथं कापून काढलेले आहेत. कित्येक हत्ती, घोडे, उंट, त्याचबरोबर अनेक जड जेव्हारी त्यामध्ये आपल्याला मिळालेले आहेत. पण ते काव्य मांडताना कविराज भूषण साक्षात त्या लढाईला होते की काय, असं साक्षात्कार आपल्याला तिथं होतो. ते कविता एवढी सुंदर त्यांनी लिहून ठेवली आपल्या सुवर्णभोरातून. त्यांनी ते म्हणतायत, गतबल खान दलेर व खान बहादूर मुद्ध शिव सरझासल हेरी ढिग क्रुद्धत करिके युद्ध क्रुद्धत करिके युद्ध दरी दरी मुंडट दरी दरी रुंडट डगद डुंडुक डगभरी खेदित दरवर छेदित दय करी मे दद्दीदल जंगत जते सुनी रंगत गली आव रंगक गतबल आव रंगक गतबल आव रंगक गतबल. आता हे शब्द बघितले की नुसते घंटा वाजते, ठाण ठाण ठाण, कळत तर काही नाही. पण हे काव्य आहेतच, ही ब्रजभाषेतली काव्य आहे, लाटानुप्रसादमधली काव्य आहेत. आज ही काव्य नीनाजी बेडेकरांकडनं आमच्याकडे तो वासा आमच्याकडे चालत आलेला आहे. नीनाजी बेडेकर काय म्हणायचं, गोवा गुटखा खाणाऱ्यांनी हे ट्राय करू नका, जीभ तुटून पडेल. हे तुमचं काम नाही. यासाठी सरस्वतीची साधना तुम्हाला करावी लागेल आणि ती तेव्हा सरस्वती तुम्हाला प्रसन्न होईल, त्यावेळेस हे मुखातनं तुमच्या काव्य येतील. असंच एक काव्य आहे. आज दिल्ली दलन दबाई के शिव सरजा निरसंक लूट लियो सूरत शहर बंकक करी आते डंक बंकक करी आते डंकक करी आते संकक करी खलसो चिच्चकित भरत चच्चलिय विमत चच्चक छला टक टक ठाय मना कट टक टेक सो रट टक ठिलिय सद्दत दिसी दिसी बद्दत दबी बाई रद्दत दिलिय. आता घंटा वाजली, जोरात वाजली असेल आता यावेळेस. ही काव्य आहेत. त्या काव्यांचा अर्थ प्रत्येक, आणि नुसती काव्य खुशमस्करी करण्यासाठी नाही, तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गुणांचं वर्णन करण्यासाठी त्यांनी तिथं ती निर्मिती केलेली आहे. की शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटली, दुसऱ्यांदा लुटली, पहिल्यांदा लुटली असेल, हळूहळू जाऊन लुटली असेल, त्यांनी सावधतेने लुटली असेल, पण दुसऱ्या वेळेस जे गेले तर डंके नगारे वाजून त्यांनी सुरत लुटलेली आहे. पहिल्यांदा जाताना त्यांनी घोडे घेऊन गेलो, नंतर येताना बैल घेऊन आलेली आहेत आणि बैलांच्या पाठीवर सगळी पूर्ण सुरत लुटून आणलेली, ती सुरत बदसुरत केलेली आहे. हेच पूर्ण वर्णन त्याच्यामध्ये आहे. मित्रांनो, हे सर्व वर्णन तुम्हाला आज त्या पुस्तकाच्या माध्यमातून समजेल. यूट्यूबच्या माध्यमातून हे काव्य कसे उजागर करावे हे करणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही या काव्यांची निर्मिती केलेली आहे. काय होतं की हे आदरणीय बाबासाहेब पुरंदरे असतील, आदरणीय नीनाजी बेडेकर असतील, आज ही लोक बऱ्याच गोष्टी त्यांनी करून, बऱ्याच गोष्टींवर त्यांनी अभ्यास करून आज ही काव्यांची निर्मिती तिथं केलेली आहे. आणि ही निर्मिती केल्यानंतर ही काव्य आज जिवंत ठेवणं
आणि हा पूर्ण जे काय आज केलेलं आहे त्यांनी काव्यांचं ते हे पुढच्या नवीन पिढीपुढं आज हस्तांतरित करण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून ह्या काव्यांच्या आणि या पुस्तकांची आम्ही इथे निर्मिती केलेली आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर आज शिवाजी महाराजांच्या एवढ्यावरच ते थांबत नाही, पण औरंगजेबाची नाचक्की करण्याचं कुठलंही कारण आज त्या कविभूषणांनी सोडलेलं नाही आहे. प्रचंड औरंगजेबाची जर कुणी काढली असेल ना, इज्जत म्हणतात त्याला, तर ती काढली असेल ती आमच्या कविराज भूषणांनी काढलेली आहे. औरंगजेबाला स्वतःला आलमगीर लाव, औरंगजेब हे त्याचं नाव नाही आहे, अबुल मुझफ्फर मुहिउद्दीन हे त्याचं खरं नाव आहे. त्याचं नाव औरंगजेब. स्वतःच्या ते म्हणजे आज ती सिंहासनाचं तेज म्हणून त्याच्याकडे बघितलं तर शोभा म्हणून औरंगजेब आहे, आलमगीर आहे, जगाचा बादशाह आहे तो. पण त्याला एवढा गर्व आहे, पण त्याला ते सांगतात सुनावतात येत की औरंगजेबा तू कोण आहेस, काय आहे तुझी क्वालिटी, नक्की आमच्या शिवाजी महाराजांपुढे तू काय उभा आहेस, तू का स्वतःला शहाणा समजतो, एवढा काय एवढा भारी समजतो, तुझं चरित्र काय आहे ते आम्हाला माहिती आहे. किबले के ठोर बाप बादशाह शाहजहाँ वाको कैद किया मानो मक्की आग लाई है, बड़े भाई दाराव को पकड़ के मार डालिया, मेहर रहू नहीं जागो सबो बड़ो भाई है, बंधु तो मुराद बख्श, बात बीच कुजले चिबले को कुरान खुदा की कसम खाई है, भूषणी सुबह की कहो सुनो नौरंगजेब, एक तो काम किए तूने पातशाही पाई है, एक तो काम किए तूने पातशाही पाई है. हे काव्य त्यांनी सांगितलेले. अरे तुझ्या वडिलांना ते कैदेत ठेवलेले, मोठ्या भावाचा आज तू पूर्णपणे त्याचं मस्तक उडवलेलं आहेस, छोट्या भावाला आज तू कुराणवर हात ठेवून शपथ घेतलेली आहेस आणि कुराणवर हात घेऊन शपथ ठेवून त्याच्याचं खोटं बोलून त्याला तू मारलेला आहेस. असे आणि 36 नातेवाईक मारून ते सिंहासन तू घेतलेलं आहे. त्यात तुझं ते काय, तुझं शौर्य ते काय आहे. पण इकडे आमच्या शिवाजी महाराजांकडच्या तुझी तुलना कुठंच होऊ शकत नाही आहे. एक काव्य तर एवढं सुंदर त्यांनी केलेलं आहे की औरंगजेबाचं सांगताना सांगतायत की औरंगजेबा तुला माहिती नाही, पण आज दक्षिण भारतामध्ये एक असं व्यक्तिमत्व उभं राहतोय ना, ते तुझी अख्खी मोगलाईच्या मोगले उद्ध्वस्त करायचं आज ते सामर्थ्य राखतात आहे. हे काव्य आज मला वाचताना किंवा ऐकताना एवढं भारी वाटतं ना की मला ते महाभारतात जाऊच वाटतं लगेच. जसं त्या कंसाला सांगितलं ना, कंस लक्षात ठेव, तुला आज मारणारा, तुझा वध करणारा एक पुत्र आज त्या गोकुळामध्ये मोठा होत आहे. त्याप्रमाणे आज कविभूषणांनी तिथं भविष्यवाणी तिथं केलेली आहे की आज चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारियो चापी लय दिसी चक्का, भूप धरे न धरे बनी भूषण एक अनेदन वानिदि नक्का, औरंग शाही को शाही के नंद लड़े शिव शाही बजाई के डंका, सिंह की सिंह चपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का, गजराज सहे गजराज का धक्का. की तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आज शहाजीचा पुत्र शिवाजी तिथे आज कार्यरत होत आहे. कारण का, सिंहाची ताकद एका सिंहाला माहिती आहे आणि गजराजाचा धक्का फक्त एक गजराजच आज तिथं आज सहन करू शकतो. तो दुसरा गजराज आता तिथं निर्माण होतोय, तू सावध राहा. असं औरंगजेबाचे वारंवार त्यांनी सर्व गोष्टींमध्ये आज तिथं नाचक्की केलेली आहे. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, व्यासपीठावर अतिशय मान्यवर आहेत. पण एक सांगेल की हे पुस्तक का खरेदी करावं. हे पुस्तक फक्त पुस्तक नसून आपल्या हा आगळ्या वेगळ्या संस्कृतीचा वारसा आहे. उत्तर भारतातील एक व्यक्तिमत्व आज दक्षिण भारतामध्ये धाव घेतं आणि आपल्या राजावर 585 काव्य लिहितं. पण आपलं दुर्दैव असं की आपल्याच लोकांनी ही काव्य हिंदीमध्ये ब्रज भाषेमध्ये होती म्हणून दुर्लक्षित केली आणि ही काव्य आज इतिहासाच्या पानामध्ये हरवत चाललेली आहेत. ह्या काव्यांचा उजागर करणे, यांचं स्मरण होणे, येणाऱ्या पिढीला ही समजावं, याच्यासाठी मी आज खास आम्ही ह्या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. आपल्या मुलाला आज कुठल्याही शाळेमध्ये असेल, कार्यक्रमामध्ये असेल, तर आज ही काव्य उद्घोषित करताना ते बोबड्या भाषेत कवाय ना, इंद्रजी मी जंबपल बालव शिवांबपल लावण शदंबपल लघुकुल लाजे, इथनं सुरुवात होऊन द्या. ही काव्याचा उजागर होणं गरजेचं आहे. कारण त्यांनी खुद्द छत्रपतींना तिथं पाहिलंय. आपला दुर्गेश्वर रायगडावर तिथं राहिलेले आहेत ते, आणि त्या दुर्गेश्वर रायगडावर उपस्थित असताना आज त्यांनी शिवछत्रपतींच्या बरोबर असताना ती काव्यांची निर्मिती केलेली आहे. त्या काव्यांचा उजागर होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही काव्य आज आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचे आहे आणि यांचा उजागर करणंही गरजेचं आहे. तर याचप्रमाणे या काव्यांच्या अनेक गोष्टी आहेत. पण एक जाता जाता फक्त सांगतो की कविराज भूषण हे शिवाजी महाराजांना काय मानत होते, कशा प्रकारे त्यांचा आदर करत होते. ते सांगतात आहे की शिवाजी राजा तू कोण आहेस. मी सांगितले इंद्रजी मी जंबपरे, पण त्याच्यापुढे जाऊन सांगतात आहेत की शिवाजी महाराज झाले नसतं तर सुन्नत होती सबकी, हे त्यांनी सांगितलंच. पण वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राखो, राम नाम राखो अति रसना सुधार में, अरे हिंदुओं की चोटी रोटी राखी है सिपाहों की गले में, जनियो राखो माला राखी है कर में, मिडी राखे मोगल मरोड़ी राखे पातशाह बैरी पीसी राखो, वरदान राखो कर में, राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राखो घर में. ये हमारे छत्रपति शिवराय
वेदांचं रक्षण, ग्रंथांचं रक्षण, पुराणांचं रक्षण जर ह्या भूमीवर कुणी केलं असेल तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. जय श्रीराम हे नाव तुमच्या मुखावर, तुमच्या जिभेवर जर आहे ना, ते नाव फक्त आणि फक्त माझ्या राजामुळं आज शिल्लक राहिलेलं आहे. आज तुमच्या देवळातले देवसुद्धा सुरक्षित आहेत, ते माझ्या राजामुळं आहेत. आणि आज तुमचा सर्वस्व धर्म जो आहे, आज महिलांच्या गळ्यातलं आज मंगळसूत्र असेल, कुंकू असेल, गोठ्यातली गाय असेल आणि आज तुमच्या अंगणातली तुळस असेल, हे केवळ आणि केवळ माझ्या राजामुळं सुरक्षित आहेत, हे ते सांगतात आहेत. आणि जाता जाता ते सांगतात आहेत की शेवटीला मी जाताना सांगतो, कविराज भूषणांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे अनेक राजेराजवाड्यांकडे फिरलो, भारतभर मी भ्रमण केलं, अनेक मला म्हणजे वाटत नव्हतं, पण मला त्यांच्यावर नाईलाजाने अनेक कविता कराव्या लागल्या. आणि त्याच्यामुळे माझी जी वाणी अपवित्र झाली होती, ती वाणी पुण्य झाली आणि पवित्र झाली. हे राजा फक्त तुझ्यामुळं झाले. याचं वर्णन करताना ते म्हणतात ते की ब्रह्म के आनंद से निकसेत अत्यंत पुनीत तिहुपुरबानी, राम युधिष्ठिर के बर में बल्मीकि व्यास की रंग सुहानी, भूषण यो कली के कही रायन के रायन गुण गायन गानी, पुण्य चरित्र शिवा सर्जेसर, नाही पवित्र भयपुनी बाणी, नाही पवित्र भयपुनी. ते सांगतात ते ज्याप्रमाणे आज व्यासांची वाणी, वाल्मिकींची वाणी, आज महाभारत आणि रामायण हे लिहून किंवा बोलून ती त्यांची वाणी पवित्र झाली. तर हे राजा, माझी जी मलिन झालेली वाणी होती, ते फक्त तुझं चरित्र आणि तुझं चरित्र लिहून, गुण लिहून, तुझं गुणींचं वर्णन करून माझी वाणी पुन्हा आणि पुन्हा पवित्र झालेली आहे. तर असे हे कविराज भूषण होते. आणि या कविराज भूषणांनी सर्वांसाठी आपल्या मागणं मागलं की भविष्यामध्ये तुम्हाला केव्हा जर का एखादा देव प्रसन्न होईल झालाच, तर त्याला एकच सांगा की व्यापारी न जहाज के न राजा भयो राज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के, महाराज शिवराज के. या म्हणून सांगतो मित्रांनो, पुस्तक वाचलं तर आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा फरक पडतो. कारण आमचे आज इथं किताबवालेसुद्धा आहेत, त्यांचं एक वाक्य सुंदर आहे की प्रत्येकाला वाटतं पुस्तकाकडे बघताना आपण त्या पुस्तकाकडे रद्दी म्हणून बघतो, पण खरं पाहता पुस्तक तुम्हाला रद्दी होण्यापासून वाचवत असतात. त्यामुळे पुस्तक तुम्ही वाचणं गरजेचं असतं. जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक जागेवर येतं, ज्याचं मस्तक जागेवर येतो तो कधी कुणाचा हस्तक होत नसतो, आणि जो कधी कुणाचा हस्तक होत नसतो तो चुकीच्या माणसापुढे नतमस्तक होत नसतो. ही ताकद त्या पुस्तकात असते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून पुस्तक वाचायचं. तर या अनुषंगाने सर्वजण उपस्थित राहिले. या सोहळ्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मान्यवर इतर आहेच, हे आपलं मनोगत व्यक्त करतील, आशीर्वाद देतील. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे.